शेकडो वर्षांची परंपरा असणारी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बगाडी यात्रा, जी सगळ्यात मोठी महाराष्ट्रातील बगाडी यात्रा म्हणून तिला मान आहे, ती सातारा जिल्ह्यातील बावधन येथील बगाडी यात्रा. या यात्रेचे बगाड्याचे जे मानकरी आहेत ते आपल्यासोबत आहेत. कदम साहेब, काय सांगाल, कशा पद्धतीने भावना आहेत तुमच्या, तुम्हाला या वर्षीचा बगाड्याचा मान मिळाला आहे? भावना काय चांगली आहे, मान बगाडाचा मिळाला. नेमका नवस काय होता तुमचा आणि किती वर्षापूर्वी हा नवस तुम्ही देवाला मागितला होता आणि किती वर्षानंतर तुम्हाला हे जो बगाड्याचा मान आहे तो मिळाला? नवस माझ्या मोठ्या भावांची तब्येत खराब होती, पण केला होता 2010ला. ते मी 2026ला माझा नवस पूर्ण झाला. तर बगाड्याचा मान मिळाल्यापासून गावामध्ये एक वेगळं वातावरण तुमच्याबद्दलचं बघायला मिळतं. तुम्हाला देवाच्या आजूबाजूने देव जवळून अनुभवायचा तुम्हाला एक भावना मिळतात किंवा अनुभव मिळतो. कशा पद्धतीनं हा संपूर्ण प्रवास होता तुमचा आणि आज तुम्ही बगाड्या म्हणून थेट आता बगाडाचा अडकवलं जाणार, तुम्हाला काय वाटतंय? मला बगाडाचा मान मिळाल्यापासून देवाच्या अवतीभोवती सहवास करण्याचा चांगली संधी मिळाली, त्याचा मला आनंद आहे. आणि आज मला ते नवस पूर्ण करण्याचा बगाडाला टाकणार आहेत, त्याचाही मला आनंद आहे. मी नवस हसत फेडणार आहे. नक्कीच. आपल्यासोबत पुजारी देखील आहेत. काय सांगाल, कशा पद्धतीनं यात्रेचं नियोजन असतं दरवर्षी आणि आत्तापासून म्हणजे कालपासून या यात्रेला सुरुवात झाली, नेमकी कशा पद्धतीने सुरुवात होते आणि कशा पद्धतीने सांगता या एकूणच यात्रेला होत असते? यात्रेला सुरुवात होळी पौर्णिमे दिवशी रात्री 12 वाजता भैरवनाथांना प्रसाद लावला जातो, कवल. रात्री 12 वाजता भैरवनाथांच्या मंदिरात कवल लावल्यानंतर बगाड्या निश्चित होतो. बगाड्या निश्चित झाल्यानंतर 5 दिवस बगाड्या गावातील देवतांची, विधियुक्त देवतांची पूजा अर्चा करतो. चतुर्थी दिवशी दुपारी 1:30 वाजता भैरवनाथांचा विवाह होतो. रात्री 9 वाजता शाही छबिना निघतो. आज पंचमी आहे. आज पंचमी दिवशी आम्ही इथं कृष्णाकाठी सोनेश्वर या ठिकाणी आलेलो आहोत. आता इथं थोड्या वेळानंतर विधियुक्त पूजा होईल देवाची, बगाड्याची. त्यानंतर सर्वसाधारण 10 वाजता बगाड्या टांगला जाईल आणि बगाड्याची मिरवणूक बैलांच्या साह्यानं गावाच्या दिशेने निघेल. नक्कीच. एकूणच आपण जर बघायला गेलं तर थोड्याच वेळात बगाड्याला या कृष्णाच्या तीरावरती स्नान घालून काही वेळातच बगाड्याला बांधून या यात्रेची संपूर्ण जो प्रारंभ आहे तो इथूनच होणार आहे. ओमकार सोनाले, नवराष्ट्र, बावधन, सातारा.